नमस्कार. भारतीय राज्यघटनेनं आपल्याला काही अत्यंत मूलभूत अधिकार दिले आहेत, जे आपल्या नागरिक म्हणून असलेल्या अस्तित्वाचा म्हणजे एक प्रकारे आधार आहेत. आज आपण याच मूलभूत अधिकारांवर, फंडामेंटल राईट्सवर सविस्तर बोलणार आहोत. हो, आणि ही चर्चा प्रामुख्याने एमपीएससी आणि सरळ सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या श्रोत्यांना डोळ्यासमोर ठेवून आहे. म्हणजे त्यांच्या अभ्यास साहित्यावर आधारित आपण या अधिकारांचं स्वरूप, त्यांचं महत्त्व आणि ते आपल्या रोजच्या जगण्याशी कसे जोडलेले आहेत हे समजून घेऊया. खरंय, हे अधिकार म्हणजे असं नाही की फक्त कायद्याच्या पुस्तकातल्या गोष्टी आहेत. ते आपलं स्वातंत्र्य, समानता, न्याय या मूल्यांचं रक्षण करतात. अगदी. राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये हे अधिकार आपल्याला सापडतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अधिकारांचं जर उल्लंघन झालं तर थेट हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात आपण जाऊ शकतो. बरोबर. यामुळेच या अधिकारांना खरी ताकद मिळते. चला तर मग बघूया हे अधिकार काय आहेत नक्की. ओके. पहिला आणि महत्वाचा अधिकार म्हणजे समानतेचा अधिकार. कलम 14 ते 18. कायद्यापुढे सर्व समान म्हणजे नक्की काय? कलम 14 हे बेसिकली कायद्याचं राज्य, रूल ऑफ लॉ ज्याला म्हणतात, ते स्थापित करतं. याचा सरळ अर्थ आहे की कायद्याच्या नजरेत सगळे नागरिक समान आहेत आणि सर्वांना कायद्याचं समान संरक्षण मिळेल. कोणीही कायद्याच्या वर नाही. अच्छा, पण फक्त एवढंच? कायद्यासमोर समानता पुरेशी आहे का? नाही. म्हणूनच तर कलम 15 आहे. ते स्पष्ट सांगतं की राज्य कोणत्याही नागरिकासोबत धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करणार नाही. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जसं की दुकानं, हॉटेल्स, विहिरी, रस्ते इथे सगळ्यांना समान प्रवेश असेल. पण मग सरकारी नोकऱ्यांचं काय आहे? तिथे तर आरक्षणाचा मुद्दा येतो. बरोबर. कलम 16 सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधीबद्दल बोलतं. पण त्याच कलमात म्हणजे राज्याला मागासलेल्या वर्गांसाठी आरक्षणाची तरतूद करायची मुभा पण दिलीये. हे समान संधीच्या तत्वाला छेद देणारं नाही, तर त्याला सबस्टँटिव्ह इक्वॅलिटी म्हणतात. म्हणजे खरी समानता आणण्याचा हा प्रयत्न आहे. ओके, म्हणजे काही वेळा समान संधी देण्यासाठीच वेगळी संधी द्यावी लागते. अगदी. आता कलम 17 बद्दल बोलायचं तर? हो, ते तर एका मोठ्या सामाजिक समस्येशी संबंधित आहे. बरोबर. कलम 17 अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट करतं आणि तिचं कोणत्याही स्वरूपात पालन करणं हा शिक्षापात्र गुन्हा ठरवतं. आपल्या समाजातील एका खोलवर रुजलेल्या अन्यायाला संपवण्यासाठी हे एक काय म्हणतात त्याला ऐतिहासिक पाऊल आहे. नक्कीच. आणि कलम 18 त्याने काय बदललं? कलम 18ने पदव्या संपवल्या. म्हणजे लष्करी किंवा शैक्षणिक सन्मान सोडले तर राज्य दुसरी कोणतीही पदवी देऊ शकत नाही. राजा, महाराजा, रायबहादूर यांसारख्याच्या वंशपरंपरेने किंवा ब्रिटिशांनी दिलेल्या पदव्या होत्या त्या आता कायद्याने बंद केल्या आहेत. म्हणजे समाजात एक लेव्हल प्लेइंग फील्ड आणण्याचा प्रयत्न. अगदी बरोबर. कृत्रिम असमानता नको. थोडक्यात हा सगळा भाग म्हणजे समानता आणण्याचा एक मोठा प्रयत्न आहे. बरं, समानतेनंतर साहजिकच विचार येतो स्वातंत्र्याचा. कलम 19 ते 22. हा अधिकार खूप व्यापक दिसतोय. हो, नक्कीच. आणि कलम 19 हा याचा केंद्रबिंदू आहे असं म्हणायला हरकत नाही. यात 6 प्रकारची महत्त्वाची स्वातंत्र्य दिली आहेत. पहिलं, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. यातच प्रेसचं स्वातंत्र्य पण येतं असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. अच्छा. दुसरं, शांततेने आणि विनाशस्त्र एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य. म्हणजे सभा, मोर्चे काढण्याचं स्वातंत्र्य. हो, पण अट आहे, शांततेने. तिसरं, संघटना किंवा संघ स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, जसं कामगार संघटना वगैरे. चौथं, भारताच्या कुठल्याही भागात मोकळेपणाने फिरण्याचं स्वातंत्र्य. पाचवं, देशाच्या कोणत्याही भागात राहण्याचं किंवा स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य. आणि सहावं, कोणताही कायदेशीर व्यवसाय, व्यापार किंवा उद्योग करण्याचं स्वातंत्र्य. बापरे, ही तर खूप मोठी यादी आहे स्वातंत्र्यांची. पण ही सगळी अमर्याद आहेत का? म्हणजे काही बंधनं वगैरे? नाही. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे हा. ही स्वातंत्र्य अमर्याद नाहीत. कलम 19 मध्येच सांगितलंय की काही कारणांसाठी सरकार या स्वातंत्र्यांवर वाजवी बंधनं, रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स घालू शकतं. कोणती कारणं? जसे की देशाची सार्वभौमत्व आणि एकात्मता, राज्याची सुरक्षा, परराष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता, कोर्टाचा अवमान, बदनामी किंवा गुन्हा करायला उत्तेजन देणे या कारणांसाठी. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही बंधनं कायद्यानेच घालावी लागतात आणि ती वाजवी आहेत की नाहीत हे कोर्ट ठरवू शकतं. हे महत्वाचं आहे. अच्छा,
मग कलम 20, 21 आणि 22 काय आहेत ते पण स्वातंत्र्याशीच संबंधित आहेत का? हो, ते व्यक्ती स्वातंत्र्याला अजून मजबूत करतात. कलम 20 हे गुन्हेगारी आरोपांपासून संरक्षण देतं. या 3 मुख्य गोष्टी आहेत. एक, कायद्याचं उल्लंघन केल्याशिवाय कुणाला दोषी ठरवता येत नाही आणि गुन्हा घडला तेव्हा जो कायदा होता त्यापेक्षा जास्त शिक्षा देता येत नाही. 2, एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा नाही, म्हणजे डबल जेपायडी नाही. आणि 3, कोणत्याही आरोपीला स्वतःविरुद्ध साक्ष द्यायला सक्ती करता येत नाही. ओके. आणि कलम 21 याला तर म्हणतात की हा मूलभूत अधिकारांचा कणा आहे. अगदी बरोबर. कलम 21 म्हणतं की कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ कोणत्याही व्यक्तीचं जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाणार नाही. आणि सुप्रीम कोर्टाने जीवन जगण्याचा अधिकार याचा अर्थ खूप मोठा केलाय. यात फक्त श्वास घेणं नाही, तर मानवी प्रतिष्ठेने जगणं, राईट टू प्रायव्हसी म्हणजे खाजगीपणाचा अधिकार. हो, तो पुट्टास्वामी केसनंतर खूप चर्चेत आला. बरोबर. मग स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार, आरोग्याचा अधिकार, अन्न मिळवण्याचा अधिकार, अशा अनेक गोष्टी यात येतात. म्हणजे हा अधिकार जगण्याच्या क्वालिटीशी जोडलेला आहे. आणि कलम 22 अटक झाल्यास काही संरक्षण आहे का? हो, कलम 22 अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण देतं. नॉर्मल परिस्थितीत अटक झाल्यास व्यक्तीला अटकेचा कारण कळायला हवं, आपल्या पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा आणि बचाव करण्याचा अधिकार आहे. आणि 24 तासांच्या आत प्रवासाचा वेळ सोडून मॅजिस्ट्रेट समोर हजर केलं जाण्याचा अधिकार आहे. पण मग ते प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन बद्दल ऐकतो, त्याचं काय? हां, तो एक वेगळा प्रकार आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने गुन्हा करण्याआधीच ती व्यक्ती धोकादायक ठरू शकते या संशयावरून तिला ताब्यात घेणं. त्यासाठी वेगळे कायदे आहेत आणि कलम 22 मध्ये त्यासाठी वेगळ्या तरतुदी आहेत. तिथे हे नॉर्मल अटकेसारखे सगळे संरक्षण मिळत नाहीत, पण काही मर्यादा आहेतच. जसं की 3 महिन्यांपेक्षा जास्त स्थानबद्ध ठेवायचं असेल तर सल्लागार मंडळाची परवानगी लागते. अच्छा, म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार फक्त काही गोष्टी करण्यापुरता नाही, तर तो अन्यायकारक कारवाईपासून संरक्षणाची पण हमी देतो. इंटरेस्टिंग आहे. बर, आता पुढचा अधिकार बघूया, शोषणाविरुद्धचा अधिकार, कलम 23 आणि 24. हो, हा अधिकार समाजातील जे दुर्बळ घटक आहेत त्यांना अन्याय आणि पिळवणुकीपासून वाचवण्यासाठी आहे. कलम 23 3 गोष्टींवर बंदी घालतं. माणसांची विक्री खरेदी म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग, वेठ भिगारी म्हणजे मोबदला न देता किंवा खूप कमी मोबदल्यात सक्तीने काम करून घेणं. वेठभिगारी तर मोठी समस्या होती आपल्याकडे. होती आणि अजूनही काही प्रमाणात असेल, त्यावर हे कलम थेट बंदी घालतं. आणि तिसरं म्हणजे इतर कोणत्याही प्रकारची सक्तीची मजुरी, फोर्स्ड लेबर, याचं उल्लंघन करणं हा गुन्हा आहे. ठीक आहे. अर्थात राज्य सार्वजनिक कामासाठी सक्तीची सेवा लावू शकतं, जसं आपत्कालीन परिस्थितीत, पण तिथे धर्म, वंश, जात, वर्ग यावरून भेदभाव करता येणार नाही. आणि लहान मुलांबद्दल काय? त्यांच्या शोषणासाठी काही विशेष आहे का? आहे ना. कलम 24 हे खास मुलांसाठी आहे. ते स्पष्ट करतं की 14 वर्षांखालील कोणत्याही मुलाला कारखाने, खाणी किंवा इतर कुठल्याही धोकादायक कामात नोकरीवर ठेवता येणार नाही. बालमजुरी रोखण्यासाठी आणि मुलांच्या योग्य वाढीसाठी ही खूप महत्वाची तरतूद आहे. म्हणजे हा अधिकार मानवी प्रतिष्ठेचं रक्षण करतो, खास करून दुर्बळ घटकांसाठी हे महत्वाचं आहे. आता धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराकडे वळूया. 25 ते 28. भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, हे यातून कसं दिसतं? कलम 25 हा त्याचा पाया आहे. ते प्रत्येक व्यक्तीला सदसद्विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य देतं. फ्रीडम ऑफ कॉन्शियन्स म्हणजे व्यक्तीला स्वतःच्या विचारानुसार वागण्याचं स्वातंत्र्य. तसंच कोणताही धर्म स्वीकारण्याचा, त्याचं पालन करण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा, पण शांततापूर्ण मार्गाने अधिकारही हे कलम देतं. पण यावर काही मर्यादा? हो, आहेत. सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य यांचं रक्षण करण्यासाठी या अधिकारावर कायद्याने वाजवी बंधनं घालता येतात. आणि राज्याला सामाजिक कल्याण किंवा सुधारणेसाठी कायदे करण्याचा अधिकार आहेच. आणि धार्मिक गट किंवा संस्था यांना काय अधिकार आहेत? कलम 26 नुसार प्रत्येक धार्मिक समुदायाला किंवा पंथाला धार्मिक कामासाठी संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार आहे. स्वतःच्या धार्मिक बाबींचा व्यवस्थापन करण्याचा, मालमत्ता मिळवून तिचं कायद्यानुसार प्रशासन करण्याचा अधिकार आहे. म्हणजे त्यांना बऱ्यापैकी स्वायत्तता आहे. पण सरकार आणि धर्म यांचा संबंध कसा? त्यासाठी कलम 27 आहे.
ते स्पष्ट करतं की कोणत्याही विशिष्ट धर्माच्या प्रसारासाठी किंवा पोषणासाठी सरकार नागरिकांवर कर लावू शकत नाही. अच्छा. म्हणजे टॅक्समधून जमा झालेला पैसा कोणत्याही एका धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वापरू शकत नाही. हे धर्मनिरपेक्षतेचं एक महत्त्वाचं तत्व आहे. आणि सरकारी शाळांमध्ये धार्मिक शिक्षण जाणार नाही. पण समजा एखादी संस्था ट्रस्टनी स्थापन केली असेल आणि तिथे धार्मिक शिक्षण देणं बंधनकारक असेल आणि तिला सरकार अनुदान देत असेल तर तिथे ते देता येतं. पण सरकारी मान्यता प्राप्त किंवा अनुदानित संस्थेतही कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या किंवा पालकांच्या संमतीशिवाय धार्मिक उपासना किंवा प्रार्थनेत भाग घ्यायला सक्ती करता येत नाही. बरं. म्हणजे व्यक्ती आणि समुदायाला धार्मिक स्वातंत्र्य आहे, पण राज्य मात्र तटस्थ राहील. आता पुढे आहेत सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार. कलम 29 आणि 30 हे कोणासाठी आहेत? हे अधिकार मुख्यत्वे भारतातल्या अल्पसंख्याक गटांसाठी आहेत. मग ते भाषिक अल्पसंख्याक असोत किंवा धार्मिक. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात या अधिकारांचं महत्त्व खूप जास्त आहे. बरोबर. कलम 29 काय सांगतं? कलम 29 2 गोष्टी सांगतं. एक, भारताच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या नागरिकांच्या कोणत्याही गटाला ज्यांची स्वतःची वेगळी भाषा, लिपी किंवा संस्कृती आहे ती जपण्याचा अधिकार असेल. आणि दुसरं, केवळ धर्म, वंश, जात किंवा भाषा या कारणावरून कोणत्याही नागरिकाला सरकारी किंवा सरकारी अनुदानित शिक्षण संस्थेत प्रवेश नाकारला जाणार नाही. म्हणजे आपली ओळख टिकवण्याचा हक्क आणि शिक्षणात समान संधी. आणि कलम 30 हे अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचं प्रशासन करण्याचा अधिकार देतं. म्हणजे ते स्वतःच्या शाळा, कॉलेज उघडून चालवू शकतात. आणि सरकार मदत देताना ती संस्था अल्पसंख्याकांनी चालविली आहे म्हणून भेदभाव करणार नाही. हे अधिकार अल्पसंख्याकांना त्यांचा सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकास साधायला मदत करतात. विविधतेचं रक्षण करणारे हे अधिकार आहेत. अगदी. आणि आता शेवटचा, पण कदाचित सर्वात महत्त्वाचा अधिकार, संवैधानिक उपायांचा अधिकार, कलम 32. याला डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाचं हृदय आणि आत्मा म्हटलंय. असं का? हा अधिकार नसता तर बाकीचे सगळे मूलभूत अधिकार फक्त कागदावर राहिले असते. ते फक्त घोषणा ठरल्या असत्या. जर तुमच्या मूलभूत अधिकारांवर कोणी गदा आणली तर त्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा हक्क तुम्हाला कलम 32 देतो. अच्छा. ही एक प्रकारे इतर सर्व अधिकारांची गॅरंटी आहे. म्हणूनच हा अधिकार स्वतःच एक मूलभूत अधिकार आहे. म्हणजे आपल्या हक्कांसाठी लढायला एक थेट आणि प्रभावी मार्ग संविधानानेच दिला आहे. मग न्यायालय यात काय करतं? ते रिट्स काय आहेत? जेव्हा मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होतं तेव्हा ते लागू करण्यासाठी सुप्रीम कोर्ट आणि कलम 226 नुसार हायकोर्ट सुद्धा काही विशेष आदेश काढू शकतं. यांनाच रिट्स म्हणतात. हे 5 प्रकारचे आहेत. कोणते आहेत ते 5 प्रकार आणि ते कधी वापरले जातात थोडं सांगाल का? पहिला आहे हॅबेस कॉर्पस, बंदी प्रत्यक्षीकरण. याचा शब्दशः अर्थ आहे शरीर हजर करा. जर एखाद्याला बेकायदेशीरपणे डांबून ठेवलं असेल तर कोर्ट हा आदेश देऊन त्या व्यक्तीला कोर्टात हजर करायला सांगतं आणि अटकेची कायदेशीरता तपासतं. म्हणजे बेकायदेशीर अटकेतून सुटका. बरोबर. अटक बेकायदेशीर असेल तर सुटका होते. समजा पोलिसांनी कोणाला तरी विनाकारण डांबून ठेवलं तर हा रेट खूप महत्वाचा ठरतो. दुसरा मॅन्डॅमेस, परमादेश. म्हणजे आम्ही आज्ञा देतो. जर एखादा सरकारी अधिकारी किंवा संस्था त्यांचं कायदेशीर कर्तव्य करत नसेल तर त्यांना ते करायला भाग पाडण्यासाठी हा आदेश दिला जातो. उदाहरणार्थ, समजा एखादा सरकारी कार्यालय तुमचं एखादं कायदेशीर काम वेळेत करत नसेल तर हा रेट वापरता येऊ शकतो. अच्छा. तिसरा आहे प्रोहिबिशन, प्रतिषेध. हो, नावाप्रमाणेच हा मनाई करतो. जेव्हा एखादं कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरण, ट्रिब्युनल आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन सुनावणी करत असेल तेव्हा त्यांना थांबवण्यासाठी वरिष्ठ न्यायालय हा आदेश देतं. म्हणजे केस चालू असतानाच थांबवणं. हो. आणि चौथा आहे सर्चोरारी, उत्प्रेषण. याचा अर्थ अधिक माहितीसाठी बोलावणे किंवा रद्द करणे. कनिष्ठ न्यायालयाचा एखादा निर्णय जर कायदेशीर प्रक्रियेनुसार नसेल किंवा नैसर्गिक न्यायाचं उल्लंघन करत असेल तर तो निर्णय रद्द करण्यासाठी किंवा तो खटला स्वतःकडे घेण्यासाठी वरिष्ठ न्यायालय हा आदेश वापरतं. म्हणजे निर्णय झाल्यानंतर हस्तक्षेप. हो. प्रोहिबिशन हे कारवाई थांबवण्यासाठी तर सर्चोरारी हे झालेली कारवाई किंवा निर्णय तपासण्यासाठी, रद्द करण्यासाठी. समजलं. आणि शेवटचा? 5वा आहे क्वो वॉरंटो, अधिकार पृच्छा. म्हणजे कोणत्या अधिकाराने.
जर एखादी व्यक्ती कायदेनुसार पात्र नसताना एखादं सार्वजनिक पद भूषवत असेल तर ती कोणत्या अधिकाराने ते पद धारण करत आहे हे विचारण्यासाठी हा रिट जारी केला जातो. तिचा हक्क जर सिद्ध नाही झाला तर तिला ते पद सोडावं लागतं. खरंच, हे 5 रिट्स म्हणजे नागरिकांच्या हातातले खूप शक्तिशाली साधन आहे. यामुळे आपले मूलभूत अधिकार केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात येऊ शकतात. म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांनी याला संविधानाचं हृदय आणि आत्मा म्हटलं. एक हक्क